आज भायगाव या ठिकाणी हनुमान मंदिर सभागृहासाठी माझ्या स्थानिक विकास निधीमधून 10 लाख रुपये मी या ठिकाणी दिले होते आणि त्याचं आज उद्घाटन झालेलं आहे आणि चांगलं दर्जेदार काम या ठिकाणी होणार आहे. म्हणून आज जो उद्घाटन झालेलं आहे या उद्घाटन प्रसंगी पूर्ण गावकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित होते. गावचे सरपंच बालाजी पाटील भायगावकर यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि चांगला कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि गावकऱ्यांनी चांगला प्रतिसाद या कार्यक्रमाला दिला होता आणि अतिशय चांगलं सभागृह या ठिकाणी होणार आहे. सुशोभीकरणसुद्धा चांगल्या पद्धतीनं होणार आहे असं गावकऱ्यांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे आणि चांगलं काम या ठिकाणी गावकरी करून घेतील असा विश्वास या ठिकाणी मला आहे. नांदेड सिटी बस चालू व्हावी सगळे नांदेडकरांची मागणी आहे आणि आपण ते प्रयत्न करत आहात काय सांगा. मी परवालाच तुम्ही बातमी वाचली असेल. मी सर्वसामान्यांचा माणूस आहे आणि सर्वसामान्यांचा माणूस असल्यामुळे मला सर्वसामान्यांची जाण आहे. मोठा माणूस गाडी घेऊन जातो, कार घेऊन जातो, परंतु जे काही गोरगरीब जनता आहे त्यांना शिडकोपासून बसस्टँडला जायला पैसे नसतात. अशा लोकांची कुठेतरी गैरसोय होते. म्हणून मी वारंवार शहर सिटी बस चालू करण्याचे प्रयत्न करत आहो आणि लवकरच त्या प्रयोगाला मला यश येणार आहे. आणि या राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील, यांनी मला शब्द दिलेला आहे लवकरात लवकर शहर सिटी बस चालू करून देतो असा शब्द त्यांनी दिलेला आहे आणि लवकरात लवकर ती सिटी बस चालू होणार आहे आणि लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे. भायगाव हे माझं गाव आहे म्हणून आपण उल्लेख केला. काय प्रेम आहे? भायगावच नसून नांदेड दक्षिण मतदारसंघ माझं गाव आहे. कारण तर या मतदारसंघांनी मला मतदानरूपी आशीर्वाद देऊन जे काही सेवा करण्याची संधी दिलेली आहे त्या सेवेचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही असा शब्द या मतदारसंघातल्या सर्व जनतेला या ठिकाणी दिलेला आहे आणि ते निश्चित मी पूर्ण करणार आहे. आरोग्य केंद्र 2 वर्षापासून आरोग्य केंद्र काम पूर्ण झालं मात्र त्याची स्थापना कधी नाही काम काही त्याच्यामध्ये काही बाकी राहिलेलं आहे आणि काही दिवसामध्ये ते कामसुद्धा पूर्ण होणार आहे. या 8-15 दिवसामध्ये आपण आरोग्य केंद्राचं सुद्धा उद्घाटन आपण करणार आहोत. त्याची तयारी काही दिवसामध्ये आम्ही करत आहोत. मी यामध्ये बैठकसुद्धा DHOची बोलवलेली आहे. भायगावात नाही असे बऱ्याच उपकेंद्राचे उद्घाटन आपल्याला करायचे आहेत. काही शिल्लक काम बाकी आहेत ते सुद्धा लवकरात लवकर करून लोकांच्या सेवेसाठी ते उपलब्ध करून देणार.